नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर एक गोष्ट आहे माकडाची की ज्याच्यामध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये ते माकड घर बांधूया म्हणायचं आणि मग पावसाळा सरला की पुन्हा ते घर काही बांधून व्हायचं नाही आणि पुन्हा पुढच्या वर्षी बांधूया असं म्हणून ते माकड निवांत व्हायचं. आपली अवस्था त्या माकडासारखी होत तर नाही ना याचा आता आपल्याला विचार करायला पाहिजे. 1989, 2005, त्यानंतर 2019 आणि आता लगेच 2021 असे 4 महापूर कोल्हापूर जिल्ह्यानं सोसलेले आहेत, अनुभवलेले आहेत. 2019चा महापूर हा सगळ्यात मोठा महापूर असं आपण म्हणत होतो. प्रचंड नुकसान अनुभवलं तोपर्यंत 2 वर्षामध्ये पुन्हा या वर्षी महापुरानं तडाखा दिलाय. होतं काय की एखादी घटना घडल्यानंतर म्हणजे रेल्वेचा एखादा भीषण अपघात असू दे किंवा रस्त्यावरचा एखादा अपघात असू दे, एखादी लँडस्लाईडची घटना असू दे किंवा दरड कोसळण्याची घटना असू दे किंवा महापुरासारखी आपत्ती असू दे, घटना घडून गेल्यानंतर मग त्याच्यावरती चर्चा सुरू होते. काही काळ चर्चा होते आणि पुन्हा सगळे विसरून जातात, पुन्हा आपापल्या कामाला लागतात. पण मला असं वाटतं की महापुरासारखी आपत्ती जर दरवर्षी कोल्हापूर सांगली जिल्ह्याला भेडसावणार असेल तर ते आपल्याला परवडणारं नाही आहे. त्यामुळं आता सगळ्यांनीच या आपत्तीचा सामना कसा करायचा, महापुराचं संकट गंभीर बनणार नाही यासाठी काय करता येईल याचा विचार करून कृती करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी फक्त शासनाकडे बोट टाकून चालणार नाही आहे, तर आपण सुद्धा काय करू शकतो याचाही विचार करण्याची आणि कृती करण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच मला 2019 आणि 2021च्या महापुराची नेमकी कारणं काय आहेत, हे महापूर रोखू शकता येतात का किंबहुना त्याची तीव्रता कमी करता येते का, धरणांचा महापुराशी काही संबंध आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची, त्याचा पाठपुरावा करायचा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आज याच विषयावरती आम्ही बोलणार आहोत. त्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये जलसंपदा खात्यामध्ये प्रदीर्घ काळ म्हणजे 36 ते 38 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे, प्रत्यक्ष फील्डवरती काम केलं आहे, ज्यांचा अनुभव आहे, अशा 2 मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी सर्वप्रथम स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांचं. नमस्कार साहेब. मी पहिल्यांदा आपल्या बी न्यूज आणि आपलं पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही आम्हाला बोलवून आमचे जे काही थोडे बहुत मतं आहेत ते मांडण्याची आपण मला संधी दिली, त्याबद्दल मी आपले पहिल्यापासून धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की या चर्चेमध्ये आम्ही तुमचे आभार मानतो याच्यासाठी की तुमच्याकडून खूप काही गोष्टी मला समजून घ्यायच्या आहेत. आजच्या चर्चेमध्ये आपले दुसरे सहभागी वक्ते आहेत प्रभाकर केंगार, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. मला सर्वप्रथम तुमच्याकडनं जाणून घ्यायचं दिवाण सर की तुम्ही जवळपास 36 वर्ष काम केलं सांगली जिल्ह्यामध्ये. सांगलीचा भौगोलिक एकूण तिथला आकार, परिस्थिती आणि कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती, सांगलीमध्ये प्रामुख्यानं पुरासाठी जबाबदार कृष्णा नदीला धरलं जातं, कोल्हापूरमध्ये पंचगंगेला पूर येतो. आपण आता प्रामुख्यानं कोल्हापूरबद्दल बोलणार आहोत. तर तुम्ही जे काम केलं आहे त्यानुसार मला पहिल्यांदा विचारायचं आहे की महापूर आणि धरण यांचा काही संबंध आहे का? आता एक मिनिट. आता सुरुवातीला जे आम्ही इस्टिमेट तयार करतात किंवा धरणं तयार करतात त्यावेळेला त्याचं हे बेनिफिट असं आहे की ही धरणं जी आहेत ती महापुरासाठी बांधलेली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे बरोबर धरणं आहे. परंतु आता सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं की ही धरणं जर आपल्या डोक्यावर येत असतील, त्या धरणामुळं जर आपल्या सातत्यानं दहशतेखाली वावरत असेल तर ही धरणामध्ये काय चूक आहे किंवा काय नाही ह्याचा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं वाटतं. आता ह्याच्यातला जर विचार करायचं झालं तर जे केंद्रीय जल आयोगाची जी तत्त्वं आहेत ती जर आपण मान्य केली आणि केंद्रीय जल आयोगाची तत्त्व फॉलोअप केली तर पूर हा नदी सोडून बाहेर येणार नाही, अजिबात कुठल्याही प्रकारचे पाणी नदी पात्राच्या बाहेर येणार नाही, याची मी स्वतः माझ्या अनुभवावरनं गॅरंटी देतो. आणि ती तत्त्व पाळणं गरजेचं वाटतं. आता ती तत्त्व काय आहेत तेही सांगतो तुम्हाला. केंद्रीय जल आयोगानं जे तत्त्व दिलेली आहेत ते असे आहेत की 31 मे रोजी त्या धरणाची जी क्षमता आहे, कपॅसिटी आहे, त्या कपॅसिटीच्या 10%च पाणीसाठा ठेवावा. बरं. दुसरं 31 जुलैला त्या धरणाच्या कपॅसिटीच्या 50%च पाणीसाठा ठेवावा. आणि 31 ऑगस्टला तो 77% पाणीसाठा असावा. आणि 15 सप्टेंबरला पावसाचा आवाका बघून त्याप्रमाणे 15 सप्टेंबर नंतर धरणं भरावीत. बरं. असा हा केंद्रीय जल आयोगानं दिलेले मार्गदर्शक तत्व आहेत. पण गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 2018च्या आधी सातत्यानं महाराष्ट्रानं दुष्काळ अनुभवलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याकडे असं व्हायचं की ऑगस्ट 15 नंतर पाऊस कमी होतो आणि मग सप्टेंबर महिन्यात तर तो पडला तर पडला नाही तर नाही पडला, असं बऱ्याचदा घडलेलं आहे.
उलटं पण घडलेलं आहे की अगदी दिवाळीपर्यंत सुद्धा पाऊस पडलेला आहे आपण बघतोय. पण महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून केंद्रीय जल आयोगानं जे काही हे निकष ठरवले आहेत ते प्रॅक्टिकली बदलावेत असं वाटलं असेल का? नाही नाही नाही, काय बदलायचं कारण नाही. का सांगतो तुम्हाला, आता एक साधं उदाहरण घ्या. आता आम्ही कोयनेचं डॅमचंच मला पूर्णपणे माहिती आहे म्हणून मी कोयना डॅमविषयी बोलतो. कोयना डॅममधनं जर 67 TMC पाणी जे विजेच आहे ते जर वजा केलं तर आम्हाला औद्योगिक, पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी, सिंचनासाठी, टेंबू, ताकारी, मशाळे, तिरीसाठी म्हणून 42 TMC पाणी लागतं. फक्त 42 TMC. बर. आणि आम्ही साठवतो किती? 105 TMC. म्हणजे हे आम्ही जे साठवतो आमचा हव्यास आहे, आमचा खुळी कल्पना आहे की आम्हाला 105 TMC पाणी साठवलं पाहिजे. ते जर कमी साठवलं काही फरक पडत नाही, काय नाही. जरी 70 TMC जरी पाणी साठवलं, म्हणजे स्पिलवे जो आमचा आहे तो 73.50 TMCला स्पिलवे आहे. स्पिलवेच्या वर जर पाणी जाऊनच दिलं नाही, येईल तेवढं पाणी जर सोडून टाकलं तर काय जरूर आहे त्याची? समजा तुम्हाला वीज लागणार आहे, वीज किती लागणार आहे? त्याच्यावरची जी वीज आहे ती जास्तीत जास्त 300 कोटी रुपयाची वीज लागेल. आज दरवर्षी लोकांच्यावर दहशत आणि महापुराची दहशत आणि लोकांच्या मनात जून सुरू झाला, ढग आले की लोकांच्या मनात आज सिटीचा तुम्ही विचार करताय पुनर्वसन, खेड्यातल्या लोकांचे तुमचे शेतं तुम्ही कुठे घेऊन जाणार आहे त्यांच्याबरोबर पुनर्वसनाला? शहरातल्या लोकांना तुम्ही एक वेळ पुनर्वसन करू शकू? पण उलटी परिस्थिती आहे की शहरातल्या लोकांचं पुनर्वसन होतच नाही. सरकार कधी शहरी लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी पुढाकारच घेत नाही. पुनर्वसन करण्याच्या गोष्टी या फक्त ग्रामीण भागात होतात. पण तुम्ही जो मुद्दा मांडलात की लोकांच्या घरांचं पुनर्वसन होईल, पण त्यांच्या शेतीचं काय करणार? शेती घेऊन कुठे जाणार आहे ते? खरं आहे. आणि शेती हाच त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. सगळ्याच, कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, कराड असू दे, सातारा असू दे, ही जी शहरं चाललेत ही शेतीच्या निव्वळ उत्पन्नावर, शेतीचे जे पैसे येतात त्याच्यावरच त्यांचं सर्व चाललेलं आहे. ही शेती घेऊन कुठे जाणार आहेत लोक? तुम्ही हा विचार पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. तुमचं म्हणणं आहे की वीज निर्मितीसाठी आवश्यक आहे तेवढीच किंवा त्यापेक्षा कमी पाणी साठवते चालेल? नाही, काही जरूर नाही त्याची. समजा मी तेही कॉस्ट काढलेले आम्ही आता आमच्याकडे सगळं तयार आहे. समजा तुम्ही 70 MCFT पेक्षा जादा पाणी TMC पाणी जर साठवलं नाही तर 300 कोटीची वीज विकत घ्यायला लागेल. फक्त 300 कोटीची वीज वर्षाला. म्हणजे आता बाहेरच्या मार्केट रेटनं 4 रुपये 30 पैशानं जी विकत घेतात त्या रेटनं घेतली तरी 300 कोटीची वीज विकत घ्यायला लागेल. पाणी साठवण्याचा हव्यास कशासाठी करायचा आपल्याला? एकीकडे 11,500 कोटी रुपयाचं पूरग्रस्तांना पॅकेज एका वर्षी द्यायला लागतं आणि दुसरीकडे फक्त 300 कोटी रुपयामध्ये वीज खरेदी करता येते. पण म्हणजे मग तुम्ही अतिशय महत्वाचा आणि गंभीर मुद्दा मांडलेला आहात की धरणांच्या पाणी साठ्याचा अतिरेकी हव्यास नसावा आणि त्यामुळेच हा निव्वळ हे येतं. पण मग तुम्हाला असं वाटत नाही की याच्यामध्ये निसर्ग पण बदललेला आहे? कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडतोय हे पण कोणी नाकारत नाहीये. नाही, सांगतो तुम्हाला. आता कालच्याच पेपरमध्ये आलेलं आहे, इंटरनल गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज, या जागतिक हवामान तत्वाविषयीचा जो अहवाल आलेला आहे त्याचं त्यांनी काय म्हणलेलं आहे की पूर आणि जलपातळी ही इतर अनिष्ट परिणाम होणार आहेत. दर 7 वर्षात 2 वेळेला पूर दिसूनच येणार आहेत. आणि हे जवळजवळ त्याचा 3000 पानाचा अहवाल आहे. त्या 334 वैज्ञानिकांनी हा अहवाल स्पष्ट केलेला आहे. या बर्फाचे वितळणे, सागराची पातळी वाढणे, पूर येणे अशा प्रकारचे घडणार हे पुढच्या 10 वर्षात घडणारच आहेत. हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा पर्यावरणाचा आपण नाश केलेला आहे त्याचा परिणाम आहे. त्याला कुणी काही करू शकत नाही. परंतु ह्याचा आम्ही आमच्या जलसंपदा विभागानं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं वाटतं मला की हा जर विचार, आता हे जर एवढं जर त्यांनी देत असतील तर काय कशासाठी करायचा तो विचार? तुमचं पाणी साठवण्याचा हव्यास पूर्णपणे बंद करावा. 70 TMCच्या वर पाणी साठवूच नाही. आणि कोयनेमध्ये किंवा कुठेही. आता त्यांनी जागतिक तुमच्या म्हणण्यानुसार 105 TMCच्या कोयना धरणामध्ये 70 TMC पर्यंत म्हणजे साधारण 60 ते 70% पाणी साठा करावा. म्हणजे त्या तुलनेत कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर आपलं राधानगरीचं जे धरण आहे ते 7.5 ते 8 TMCचं धरण आहे. सो मग तिथं तुमच्या म्हणण्यानुसार 5 TMCच्या वरती पाणी साठा करूच नाही. म्हणजे 31 ऑगस्ट ही मुदत आहे त्यांची. बरोबर. 31 ऑगस्ट केंद्रीय जल का दिलेले आहे? आता आपण सुद्धा बघतो की 15 ऑगस्टच्या दरम्यान, सर्व 15-16 ऑगस्टच्या दरम्यान नारळी पौर्णिमा होती. नारळी पौर्णिमेच्या दरम्यान विचार केला तर पश्चिमेचे जे पाऊस आहे तो थांबतो. हायवेच्या वरचा जो पाऊस आहे तो पूर्णपणे थांबलेला असतो. तो पाऊस कुठं चालू होतो? पूर्वेला चालू होतं. म्हणजे साधं आपल्या गणित आहे. लोक नारळी पौर्णिमेला समुद्रामध्ये नारळ सोडून पाऊस संपला म्हणून आनंद साजरी करतात.
मग हे केंद्रीय जल आयोगाने हेच तत्व दिलेलं आहे की 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या धरणामध्ये कुठेही 77% जादा पाणीसाठा करू नये. हे केंद्रीय जल आयोगानं साधं उदाहरण दिलेलं आहे, ते त्यांनी लेखी दिलेलं आहे. आणि हे आपण साधं रोजच्या अनुभवातलं आहे की नारळी पौर्णिमेला लोक नारळ समुद्रात सोडून आता पाणी येणार नाही म्हणून करतात. हे साधं जुनं म्हणजे पूर्वापार असलेली आपली परंपरा आहे ती. परंपरा आहे. आणि त्याप्रमाणे त्याच्या मागे सुद्धा त्या लोकांनी विचार केला असणार, त्यांचा अभ्यास अभ्यास असणार. असणारच आहे. म्हणजे तिथेही त्यावेळी आपली जुनी जी लोक होती ती प्रचंड अभ्यासू होती. हा. एकूण पर्यावरणाचा निसर्गाचा अभ्यास करूनच आपले सर्व सण उत्सव हे परंपरा साजरे त्यातनं होतात. झालेले हा. आहेत. केंगर साहेब, मी तुम्हाला विचारतो, आता यांनी एक अतिशय महत्वाचा आणि वेगळा मुद्दा मांडलेला आहे. पुन्हा पुन्हा मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ह्या दोन्ही मंडळींनी प्रॅक्टिकली काम केलेलं आहे. तुम्ही स्वतः इरिगेशनमध्ये जलसंपदा विभागात 38 वर्ष काम केलेलं आहे. डेप्युटी इंजिनियर म्हणून आपण निवृत्त झालात. तुम्हाला असं वाटत नाही की तुमचा विभागच मुळात धरणांची उभारणी आणि धरणांचं व्यवस्थापन हे काम करत असतो? मग कुठेतरी तुमच्या विभागातच या सगळ्या कामाबद्दलच्या प्रायोरिटी चुकतायत अशा? आता महापुराच्या बाबतीत जर बघितलं हम्म, तर याच्यापूर्वी अतिशय महापूर मोठे येऊन गेलेले आहेत. हम्म, उदाहरणार्थ आणि त्यावेळेच्या अभियंत्यांनी जे बांधकाम करताना ह्या महापुरांचा विचार केलेला असतोय. उदाहरण जर आपण जर 1877 साली म्हणजे 143 वर्षे कोल्हापूरमध्ये शाहूराव महाराजांनी त्यांचा प्रिन्स पॅलेस बांधला. त्याच्या जोत्यालाही आतापर्यंत कधी पाणी लागलं हो नव्हतं. हो. त्याच्यानंतर 209 वर्षापूर्वी आमच्या सांगलीच्या गणपतीचं मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. त्या गणपती मंदिरात कधी पाणी शिरलं नव्हतं. त्याच्याही त्या अलीकडे 100 वर्षापूर्वी जी आमची सांगलीची महानगरपालिका आहे, कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, 125 वर्षापूर्वीचा आमचा आयर्विन पूल आहे. हे बांधकाम करताना त्यावेळेच्या अभियंत्यांनी मॅक्झिमम फ्लड किती येईल त्याचा विचार करून ते बांधकामं केलेले आहेत. त्याच्यानंतर अलीकडच्या काळात 1914 साली सुद्धा महापूर येऊन गेला. 1961 साली प्रचंड महापूर येऊन गेला. हे महापूर आल्यानंतर फक्त 1-1.5-2 दिवस फक्त पाणी थांबत होतं. याच्या वेळेस पाणी ते निचरा होऊन जात होतं. आता ही अशी परिस्थिती कधी यायला लागली तर 2005 साली आलमट्टी धरणामध्ये पाणी ज्यावेळेस साठवायला सुरुवात केली त्यावेळेस आलमट्टी धरणाला 1963 साली प्रशासकीय मान्यता दिली, बांधकाम सुरू झालं आणि पहिल्यांदा त्यांनी 2005 साली पाणी अडवावं सुरू केलं. मग 2005 साली तिथल्या अभियंत्यांना बी फारशी त्याचा त्यांना अनुभव आलेला नव्हता किंवा आमच्या महाराष्ट्रातल्या बी अभियंत्यांना काय होईल परिणाम याचा माहिती इफेक्ट नव्हता. पण तो अनुभव घेतला 2005 साली घेतला आणि 2005 साली याला महापूर अजूनही लक्षात आहे सगळ्यांना. आणि 2006 साली बी कम्पॅरेटिव्हली 2005 पेक्षा जास्त पाऊस पडला. पण त्या मागच्या वर्षाच्या अनुभवा घेऊन थोडं त्या वर्षी कोऑर्डिनेशन झालं अधिकाऱ्यांच्या मध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र. त्यामुळे आपल्याला 2006 साली आपल्याला महापुरातनं कन्वर्ट व्हायचं आपल्याला बाजूला काढलं गेलं. मग 2005च्या या महापुरावर एक शासनानं समिती नेमली. मुंबईच्या IIT कॉलेजचे प्राध्यापक खिरे, प्राध्यापक साठे आणि आमच्या जलसंपदा डिपार्टमेंटचे अधीक्षक अभियंता धुमाळ साहेब या तिघांची एक कमिटी नेमली. तर ह्या कमिटीने पूर्ण अभ्यास केला महापुराचा आणि त्यानंतर त्यांनी कन्क्लुजन केलं की आलमट्टीच्या पाणी पातळी आणि आलमट्टीचे अनियमित पाणी सोडण्याच्या परिणामामुळे हा महापूर आलेला आहे. आलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे कोल्हापूर सांगली सफर होते आला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी अभ्यासांत असं केलं की आलमट्टीची लेवल 509 ठेवली पाहिजे. बर. त्यानंतर 2019 साली ज्यावेळेस परत महापूर आला त्यावेळेस 2019ला मी मे मध्ये रिटायर झालो. 2 महिन्यानंच पावसाळा आला. साहेब माझ्या अगोदर रिटायर झाले. मग आम्ही दोघांनी 19चा पूर पाहिला आणि नेमका वडनेरे समितीने जो अहवाल होता 2020 साली मे महिन्यात दिला. तोपर्यंत त्यांनी बराच कालावधी घालवला आणि त्यांनी जे सांगितले की ह्या आलमट्टीच्या बॅकवॉटरचा काहीच परिणाम होत नाही. 519.60 कळीचा मुद्दा हाच आहे की वडनेरे समिती वारंवार सांगतेय आलमट्टी धरणाचा कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराशी काही संबंध नाही. कोल्हापूर पासून 250 किलोमीटर अंतरावरती आलमट्टी धरण आहे. त्याचं बॅकवॉटर कोल्हापूर पर्यंत सांगली पर्यंत येणंच शक्य नाही. म्हणजे त्यांनी जे सांगितलं की 519.60 लेवल FSL ठेवली तरी सांगली कोल्हापूरला त्याचा काय परिणाम होत नाही असं त्यांनी सांगितलं. तर आम्ही जरा विचार केला, म्हटलं की ह्याच्या अगोदरची एक कमिटी ती बी एक्सपर्ट कमिटी आहे ती 509 लेवल ठेवायला सांगत्या. हे 519 सांगतेत. आमच्या दोघांनी प्रॅक्टिकल आम्ही फ्लड नियंत्रणाला काम केलेलं आहे सांगली इरिगेशन डिपार्टमेंटला. रात्र आम्ही 24-24 तास आम्ही थांबलेलो आहे. डेली 1-1 तासाच्या अर्ध्या तासाच्या लेवलवर. ह्या अभ्यासानंतर आम्ही दोघांनी कन्क्लुजनला आलो आणि 517 पॉईंट लेवल ठेवली
तर काही आपल्याला होणार नाही. किती महापूर हा येणार जाणार, पाऊस ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे सध्या हा असा येणार, तो त्याचं काम करून जाणार. पण त्याच्यावर नियंत्रण जर केलं तर आपण थोडंफार तर यशस्वी होऊ. मग कसं यशस्वी होऊ तर बाबा 509 लेवल अगदीच्या कमिटीने सांगितले ते आम्हाला अगदीच खाली वाटत्या. 509 दुसऱ्या कमिटीने जे सांगितले वडनेर कमिटी अगदीच जास्त वाटते. ह्याच्यामध्ये कुठं 519 वडनेर कमिटी ह्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही मग सगळी आम्ही कॅल्क्युलेशन बघितली, वरनं फ्लड आला किती, लेवल ठेवल्यानंतर मागं फूक किती झाली, ह्याचा सगळा अभ्यास केला आम्ही 2005, 6 आणि 19. आणि मग आम्ही 2 वर्षापूर्वी दोघांनी कन्क्लुजन घेतले की 517च लेवल ही ठेवली पाहिजे. म्हणजे अलमट्टी धरणातील पाणी पातळी 517 मीटर वरती ठेवली तर कोल्हापूर आणि सांगलीला त्याच्या बॅक वॉटरचा फटका बसला नाही असं आणि तुमचं हे म्हणणं आहे. कधी हे कधी तर त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या CWCने अशा गाईडलाईन्स दिल्या त्या की त्यांनी 17 वर्ष अभ्यास केलेला आहे की जनरल डॅमचा अशा संपूर्ण भारतामधील, आणि ज्याप्रमाणे त्यांनी जनरल गाईडलाईन्स ठेवल्या त्या की धरणाची पातळी 31 जुलैला 50% पाहिजे. दिवाण साहेब म्हणले, दिवाण साहेबांनी सांगितलं 31 ऑगस्टला 75% आणि 15 सप्टेंबर नंतर धरण 15 सप्टेंबरला तुमचं धरण 100% भरलं पाहिजे. हे असं या त्यांनी गाईडलाईन पाळल्या जात आहेत याचं सुद्धा आता कौतुक केलं जाते. आणि मुळात त्या गाईडलाईन पाळल्याच जात नाही, धरणं भरण्याची गडबड आहे का याचा आपल्याला विचार करावा लागेल. अजून एक गोष्ट बोलता बोलता राहिली साहेबांची, एक कसं आहे की आपण 31 सप्टेंबर नंतर 15 सप्टेंबर नंतर आपल्यामधून महाराष्ट्रातून कर्नाटकाला पाणी जाणारं 300 TMC पाणी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकाला जाणारं पाणी 300 TMC आहे. आणि आम्ही म्हणतोय 517 लेवल ठेवा. 517 आणि 519 या दोन मधले जे अंतर आहे ते फक्त 20 TMCच आहे. त्यांची अपेक्षा किती आहे, फक्त 20 TMC पाणी खाली गेलं तर त्यांचं धरण भरतंय 517 नंतर. अरे बापरे. असं असताना ते 517 मीटर आणि 519 मीटर म्हणजे फक्त 2 मीटर 2 मीटर मध्ये फक्त 20 मीटर 20 TMC पाणी 20 TMC पाणी लागते त्यांना. आणि आम्ही त्यानंतर जवळजवळ 300 TMC खाली सोडतो महाराष्ट्रातून. असं असताना एवढा हव्यास कशासाठी पाहिजे कोणालाच. पण मग तुमच्या दोघांच्याही मते कोल्हापूर आणि सांगलीतल्या महापुराला अलमट्टीचं बॅकवॉटर जबाबदार आहे. आता सुद्धा सांगतो तुम्हाला. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो मला. आता एक हा विषय निघाला वडनेरे साहेबांच्या समितीचा. हा वडनेरे साहेबांच्या समितीचा अहवाल आहे. 11 नंबर 5 तुम्ही वाचा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी जे स्टडी केला आहे तो त्यांनी कुठेही साईटवर येऊन स्टडी केला नाही. अमेरिकेचं जे 0.5चं व्हर्जन आहे ते मी म्हणत नाही, सॉफ्टवेअर जे आहे त्या सॉफ्टवेअरवरनं आमची इथनं आकडेवारी जी गेली ती आकडेवारी तिथं बसून त्यांनी त्यात टाकली आणि त्या आकडेवारीवरून त्याने हा रिपोर्ट केलेला आहे. मी तरी साईटवर येऊन कोणाची निवेदन घेतली किंवा काय केले अशाला भाग नाही. तुमचं म्हणणं आहे अहवाल निर्मिती किंवा अहवाल तयार करण्याच्या अभ्यासातच काही त्रुटी आहे? नक्कीच नाही. जर तुम्ही अमेरिकेच्या नद्याचा अभ्यास करत असाल आणि इथली परिस्थिती कशी आहे, सांगलीची जर परिस्थिती विचार करायला घेतली, सांगलीच्या वर 5 किलोमीटर अंतरावर येरळा नदी मिळते. सांगलीच्या 5 किलोमीटर अंतरावर वारणा मिळते. त्याच्यानंतर 7 किलोमीटर अंतरावर पंचगंगा मिळते. त्याच्यानंतर 7 किलोमीटर अंतरावर दूधगंगा आणि वेदगंगा मिळते. एवढ्या अशा जे ॲक्युट पोझिशन आहे अशा पोझिशनचा अभ्यास करणं गरजेचं होतं. हा अभ्यास न करता अमेरिकेचं व्हर्जन वापरून जर तुम्ही हे सांगली किंवा कोल्हापूरसाठी जर त्याचा अहवाल देत असाल तर तो अहवाल कितपत खरा हे तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही फक्त तुम्हाला हे अहवालात सांगतोय. हे अनुभवातून आलेले बोल आहेत. आम्ही अनुभव तुम्ही 35 वर्ष काम केल्यानंतर अहवाल वाचला, जलसंपदा खात्यात काम केल्यानंतर अहवाल वाचल्यानंतरची तुमची रिडिंग आहे. बर, अहवालाचा अभ्यास केला आम्ही. पण मग आज मात्र संपूर्ण सगळे अभ्यासक असतील, राज्य शासन असेल, हे सगळेजण या वडनेरे समितीच्या अहवालाचा आधार घेऊनच या पुराबद्दल बोलतायत. कोल्हापूर महानगरपालिका असेल, सांगली महापालिका असेल, सांगली जिल्हा प्रशासन असेल, कोल्हापूर जिल्हा प्रशासन असेल. बरोबर. पण तुमचं म्हणणं आहे की मग अहवाल आम्ही म्हणत नाही साहेब. अहवाला जो तुम्ही अहवाल वाचा, तुम्ही वाचा अहवाल. हा अहवाल आहे वडनेरे समितीचा. मी तो सखोल नाही वाचला पण मी बऱ्यापैकी वाचा. 11 नंबर पानावर वाचा. त्यांनी अमेरिकेचं व्हर्जन घेतले. अच्छा, त्यामुळे ते आपल्याकडे सूट होणार नाही तुमचं म्हणणं. कसं होईल मला सांगा. आपली जी सिच्युएशन आहे ती अमेरिकेला अशी आहे का सांगा. आपले जे दरी डोंगर हे आहेत. पण एक या महापुरातलं एक कारण झालं अलमट्टी धरण. यापेक्षा मानव निर्मित म्हणजे जसं नद्यांच्या पात्रांमध्ये होणारं अतिक्रमण, नद्यांच्या पात्रातला गाळ काढलेला नाही आहे, वर्षानुवर्ष ते पात्र उथळ बनत चाललेलं आहे. आता तर आपल्याकडे वाळू उपसा बंदी आहे. ही कारण पण जबाबदार आहेत का? या बाबतीत सर असं जर बघितलं
तर कोयनेपासून थ्रोआ लागते नद्यामध्ये कुठेही अतिक्रमण केलं नाही. डायरेक्ट नद्यामध्ये काहीतरी बांधकाम केलेत, घरं बांधलेत, बंगले नाही, बांधले, असं असं अतिक्रमण कसं कुठेही नाहीये पण हळूहळू शेतं आत नाही, येतात. नाही, शेत नाही उलटी वीटभट्टीसाठी माती आमचे शेतकरी काढून विकायला लागलेत, नदीचं पात्र उलटायला लागले. वाळू कोण काढून नेतंय तिथं नदीचा पात्र, मूळचा आमचा उलटा नदीचा सेक्शन मोठा व्हायला लागला, म्हणजे एरिया उलटा वाढायला लागलाय. बर आम्ही त्यांना चॅलेंज करतो. आता त्यांनी जे मध्ये म्हटले की नदीचंच पात्र 45% कमी झाले, तर तसं नाही. एक तांत्रिक कारण असं आहे, मी यांच्या पुस्तकात नाही तेच होते मी दुसरं बोलतो तुम्हाला तांत्रिक कारण तर आहे. दुसरं कारण असं आहे नाही, यांचा मुद्दा करू मग तुमच्याकडे येऊ. कोयनापासून हम्म. कराडपर्यंत नदीला जो उतार आहे ते 1 किलोमीटरला 86 सेंटीमीटर खाली जाते ड्रॉप. बर कराडपासून भिलवडीपर्यंत 44 सेंटीमीटर जातो 1 किलोमीटरला. बर भिलवडी टू सांगली 42 सेंटीमीटर जातोय खाली, आणि सांगली टू राजापूर 40 सेंटीमीटर जातोय, आणि राजापूर आमची बॉर्डर महाराष्ट्राची, तिथून आलमट्टी पर्यंत 1 किलोमीटरला 0.12 सेंटीमीटर जातोय. म्हणजे अगदी त्यामुळं flat झालं. मागून येणारा मागून gravitational येणारं force पाणी प्रचंड वेगाने येते. हा, पाऊस पडतोय 5 पट पडतोय, 6 पट पडतोय, 10 पट पडतोय, पण ते येणाऱ्या ज्या स्पीडनं जसा येऊन जसा जायला पाहिजे तसा त्याला जाता येत नाही. त्याचा बेड स्लोप कमी आहे, आणि पुन्हा त्यात त्याने अडवलेला आहे. हम्म. भले त्यांनी 517 लेवल ठेव, 18 ठेव, 19 ठेव, हे ऑब्स्ट्रक्शन आहे. हम्म. आलेलं पाणी त्या स्पीडमध्ये जायला त्याला वाट करून दिली पाहिजे, तर ती दिली जात नसत्या त्याने अडवल्यामुळं, आणि टोटली तिथं बेल ग्रेडियंटच कमी आहे. मागणं आमचा स्टीप उतार आहे, आणि तिथं असं फ्लॅट होत गेलं. हे तांत्रिकदृष्ट्या कारण आहे. त्याच्यामुळे नदी पण त्याचं सोल्युशन काय? कालवे काढून चालणार आहे का नदी जोड प्रकल्प केला नाही पाहिजे? नाही सांगतो सर. आता हे साहेबाचे बोल माझं मी सांगतो बोला. की आता साहेबाचे जे म्हणणं मी तिथं काम केलं म्हणून सांगतो. म्हणजे राजापूर धरणावर काम केलंय, बर म्हैसाळ धरणावर काम केलंय, बर सांगली धरणावर काम केलंय, डिग्रज धरणावर काम केलंय. बर मी माझ्याकडेच होती 10 वर्ष ती माझ्याकडे होती. हम्म. आता ज्या वेळा सुरुवात झाली की आपले सांगलीचे तुमचे कोल्हापूरचे सारे पाटील त्यावेळेला होते, हो हो तर त्यांना पाणी कमी पडायचं त्यांच्या कारखान्याच्या इंटेक वेलला. हम्म. ते माझ्याकडे आले म्हणले वा असं असं आहे, आपण काय करू शकतो. तर त्यांना मी सांगितलं तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त बघायचं बाकी द्या, बाकी मी राजापूर धरण वॉटर ट्रेड करतो. राजापूर धरण ज्यावेळेला वॉटर ट्रेड केलं 13 फूट उंची केली, हम्म. ते पाणी कृष्णेमध्ये जायला पाहिजे होतं. हो कृष्णेमध्ये न जाता पंचगंगेमध्ये जाऊन ते तेरवाडच्या धरणाच्या खाली आलं. हा स्लोप कुणीही लक्षात घेत नाहीये. नाही, मला पण कळालं नाही तुम्ही काय उलटी म्हणता. गंगा उलटी गंगा म्हणजे राजापूर धरण कृष्णेवर आहे. बरोबर. कृष्णेचं आम्ही त्यामुळे राजापूर वरती जेव्हा पाणी अडवलं जाईल 13 तेव्हा ते फूट पाणी कृष्णेत जायला पाहिजे अडवलं. होतं. उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणी अडवतो, हम्म. लोकांना लागतंय म्हणून लिफ्ट इरिगेशन. तिथं 13 फूट पाणी अडवल्यानंतर ते पाणी म्हैसाळकडे जायला पाहिजे होतं. बरोबर. म्हैसाळकडे न जाता पंचगंगेमधून ते पाणी तेरवाडकडे गेलं. तेरवाडच्या बॅक साईडला 4 फूट पाणी अडलं होतं, हे शिरोळकडे आलं. शिरोळकडे आलं. अच्छा. हा उतार तिथं प्रॅक्टिकली मी अनुभवलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो. पण मग आता जो शिरोळ तालुक्याला सर्वाधिक पुराचा फटका बसतोय त्याचं कारण हेच आहे का हेच मग? आहे सेम नेम, दुसरं काय कारण आहे. अरे बापरे. पाणी थटल्यामुळे ते पाणी जो back थटल्यामुळे back जो ते- येतोय, तो तो इकडे आणि कृष्णेमध्ये जात इकडे. नाही पाणी. ते जातं कुठं तेरवाड धरणापर्यंत येतं 4 फुटापर्यंत. त्या धरणाच्या बॅक साईडला 3 ते 4 फुटापर्यंत पाणी जातं. पण मग दिवाण सर, सुरुवातीला आपण जसं म्हटलं की किंवा मागच्या एका एपिसोडमध्ये कार्यकारी अभियंता बांदिवडेकर साहेब पण असं म्हटले होते की धरणं ही सिंचनासाठी असतात, पिण्याचं पाणी देण्यासाठी असतात, पूर निर्माण करण्यासाठी असत नाहीत. हे डेफिनेशन म्हणून, व्याख्या म्हणून बरोबर आहे. पण जर गेल्या काही वर्षातली परिस्थिती आणि तुम्ही जे सांगताय ते वर्णन बघितलं तर धरणं हीच महापुराची एक प्रकारची उत्पन्न करणारी साधनं किंवा स्रोत आहेत. 100%. आता ही प्रस्तावना जी आहे धरणाची, आता आम्ही जो जे एस्टिमेट करतो, एस्टिमेट करताना सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये आम्ही हेच दिलेलं असतं. कारण जे आमच्याकडे कसं आहे फॉलो द फक्त कसं आहे, जिथं नोकरी करतो त्यावेळी ते बोलता येत नाही. आता तुम्ही निवृत्त आहे, तुम्ही बोलू नाही शकता. नाही, मी असं काही साहेब नाही. मी असं काही नाही. डिपार्टमेंटमध्ये नोकरीला असताना अशा मुलाखती सडेतोड- दिलेल्या आहेत, सडेतोड. सडेतोड दिलेलं आहे. काय आपल्याला काय जे आहे ते बोलायला काय जाते आपल्याला. सत्य आहे. आणि पण मग आता मग धरणांचा अतिरेक होतो असं वाटतं तुम्हाला? नाही नाही धरणं हे जर पाळलं तर कशाला तो अतिरेक पाळायला होतोय हो? हा, म्हणजे किती पाणी साठवलं पाहिजे याच्यावरती. हव्यास तुमचा. हव्यास ओके. नसतो. आणि 15 आता सप्टेंबर नंतर दुसरं- तुमची धरणं भरतात पर्क्युलेशन. दुसरं गोष्ट सांगतो सर, दुसरं गोष्ट सांगतो. म्हैसाळ धरण माझ्याकडे होतं. हम्म. म्हैसाळ धरणमध्ये ज्यावेळेला मी 13 फूट पाणी साठवतो त्यावेळेला ते पाणी सांगली केटीवेअरकडे आलं पाहिजे. हम्म. सांगली केटीवेअरकडे नाही तर वारणेतून ते कोथळीचा जो आमचं केटीवेअर आहे, वारणेमध्ये कोथळीच्या केटीवेअरपर्यंत जातं ते. बर. हा जो स्लोप आहे किंवा हा कुणी मी अनुभवला आहे आणि मी काम केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. हे आता केंगार साहेब, तुम्ही बोलताना एक अतिशय महत्वाचं वाक्य म्हटलात की 15 सप्टेंबर नंतर सुद्धा धरणं भरू शकतात, हो, कारण झिरपणारं पाणी हो, असतं. region 100%. कोयनेला आम्ही कोयनेला फेब्रुवारी observe एंडपर्यंत
कोयनेला आम्ही ऑब्झर्व केलंय, कोयना जर 80%च 15 ऑगस्टपर्यंत जर भरलं असेल तर तिथनं राहिलेल्या पिरियडमध्ये नुसतं त्या कॅचमेंटमधनं पर्क्युलेशनमध्ये FSL झालेले आहेत. बर. हे तर आपली छोटी धरणं आहेत पण मग कोल्हापूर महाराष्ट्राला वारंवार दुष्काळाचा सामना का करावा लागत होता? जिल्ह्यात. आता किंवा तो तुमच्याकडचं ताकारी म्हैसाळ हे सगळा जो तिकडचा पट्टा आहे तो दुष्काळग्रस्त म्हणून तर सगळी तिथं अशा पद्धतीची यंत्रणा उभी करावी लागली. मग एकीकडे आपल्याकडे जर धरणांसारखं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जर पाणी साठलं जाते तर मग पुन्हा पाणी महाराष्ट्राला कमी का पडायचं? हा पुन्हा प्रश्न आहेच ना. नाही तो प्रश्न नाही आहे. काय सांगतो मला, हम्म. कारण जत किंवा आटपाडी हम्म. किंवा कवठे महांकाळ ही जर 3 तालुके जर घेतले, किंवा साताऱ्यातले खाण 32 तालुके आहेत आपल्या, हो. आसपासचे 32 तालुके खटाव, येतात. माण आणि सगळं खटाव, तिकडचा माण, भाग. मंगळवेढा मंगळवेढा, आहे. बरोबर. 32 तालुके आहेत त्याच्यात. ती पहिल्यापासून ड्रॉट प्रॉन एरियाच आहे. बर. म्हणजे तिथं कसं आहे, ग्राउंड वॉटरही नाही. आज आता मी सांगली जर बघितलं 18 ते 30 फुटाला तुम्हाला आज पाणी लागते बोरिंगला. पण सर आणि ही आता तेच- गेल्या 2-3 वर्षातली परिस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली या भागामध्ये सुद्धा 300-300 फूट खाली खणल्यानंतर बोरिंगला पाणी लागायचं उदाहरण ते आहे. पूर्व भागात आहे. म्हणजे आता आमच्या सांगलीमध्ये मालगाव आहे, हा. बेडग आहे, इथं 300-300 फुटाला लागत नाही ना पाणी. म्हणजे जो खालचा हायवेच्या खालचा जो भाग आहे हम्म. तिथं ग्राउंड वॉटरच नाही आहे. म्हणजे तिथं पाणीच नाही अवेलेबल. तिथं काय करणार? 72च्या दुष्काळामध्ये भोसे म्हणा, लिंगनूर म्हणा, बेडग म्हणा, तिथनं रोज 10 ट्रक पाणी तुमच्या पानमळ्याची पान जात होते. हम्म. पण आज तिथं पाणीच नाही आता. अच्छा. कारण तो भागच ड्रॉट पॉन एरिया, तिथं नाहीच आहे. तिथं सर्वसाधारण 1.5 ते 2 फुटाला खडकच लागतो. बरं, मी आता आणखीन एका मुद्द्याकडे तुमच्या दोघांचे लक्ष वेधतो. गेल्या एका एपिसोडमध्ये असं ह्यातल्याच काही तज्ज्ञ लोकांनी सांगितलेलं होतं की शिरोळच्या इथं जिथे नरसिंहवाडीला पंचगंगा आणि कृष्णेचा संगम होतो तिथे कृष्णेचं पाणी ज्या वेगाने येतं, तुम्ही आता त्याची आकडेवारी पण सांगितली की कसा स्लोप आहे, तेव्हा पाण्याला प्रचंड वेग असतो. तर कृष्णेतनं कोयना धरणातनं येणारं पाणी जे आहे ते इतक्या वेगानं पुढे जात असतं की त्यामुळं पंचगंगेचं पाणी नदी आतच घेत नाही, ते पाणी तिथंच, आणि पुन्हा तिथं तो 90 डिग्रीमध्ये काटकोनामध्ये संगम आहे, त्यामुळे पंचगंगेचं पाणी तटून राहतं आणि म्हणून त्या पाण्याची फूग ही शिरोळ तालुक्याला जास्ती त्रासदायक ठरते. हो. यात कितपत तथ्य आहे? बरोबर आहे. त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला, आता जे केंद्रीय जल आयोगाचं जे तत्व आहे, हम्म. आता हे काय करतात की त्याचं जलाशयाचं प्रचलन म्हणतात. बर. जलाशयाचे प्रचलन याचा अर्थ काय की जलाशयामध्ये पाणी कधी साठवावं आणि कधी सोडावं आराखडा हा तयार केला जातो. बर. तर तो जो आराखडा तयार केला जातो तो आता काय करतो, कोयनेचा निराळा, राधानगरीचा निराळा, तुमच्या धोमचा निराळा, दूधगंगेचा निराळा असं करतात. हम्म. केंद्रीय जल आयोगाचं म्हणणं असं आहे की तो आराखडा ॲट ए टाइम एका खोऱ्याचा एका वेळा करा. अच्छा. बर. आणि त्यामुळं काय होतं परिस्थिती की एकाच वेळेला धरणं भरली तर एकाच वेळेला सगळ्या धरणातून विसर्ग सोडला जातो आणि मग तो कंटिन्युअस आणि पुढे तो त्यामुळं फुग येते. आता ह्या फुगीचा जो प्रश्न कसा आहे, घटप्रभेचं पाणी पहिल्यांदा, आलमट्टीचा प्रश्न तो घटप्रभा, घटप्रभेचं पाणीचा फुग येते ती दूधगंगा वेदगंगामध्ये येते. दूधगंगा वेदगंगेची फुग येते पंचगंगेमध्ये, बर. पंचगंगेची फुग येते ती वारणेमध्ये येते, आणि भोगावतीमध्ये येते. हा वारणेची जी फुग आहे हा. ती जाते पार भिलवडीपर्यंत, दिग्रज भिलवडीपर्यंत जाते. आता ह्याचं उदाहरण कशासाठी पाहिजे, आता ह्या वर्षीचं जर पुरा तुम्ही उदाहरण बघितलं तर कराडचे पाणी 20 फुटानं उतरलं. हम्म. हम्म. कराडचं पाणी 20 फुटानं उतरलं. ताकारी भयाचं पाणी 18 फुटानं उतरलं. हम्म. तुमच्या ताकारीचं पाणी 16 फुटानं उतरलं. हम्म. परंतु सांगलीचं पाणी दिवसाला 1 इंच सुद्धा उतरलं नाही. हो. एवढं उतरलं असताना हो. त्याचं कारण काय झालं दुसरं म्हणजे की हरिपूर जवळ आता नवीन जो पूल बांधायला लागलेत, बर. त्या पुलाचा जो भराव आहे आणि त्याच वेळेला त्यांनी वारणा नदीतून जवळजवळ 22,000 क्युसेक्स डिस्चार्ज सोडला होता. हम्म. तो जे डिस्चार्ज जो सोडला गेला, दिवाण साहेब आणि केंगार साहेबांनी प्रामुख्यानं सांगली जिल्ह्यात काम केल्यामुळे तुम्ही सांगलीची उदाहरण देताय, पण त्यातली अनेक उदाहरणं ही कोल्हापूर जिल्ह्याला तंतोतंत लागू पडत आहेत. म्हणजे जसं आम्ही मागच्या एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की NH4 वरती शिरोली जवळचा जो काही पूल झाला हो तयार, नक्की, त्याचा जो भराव आहे त्या भरावामुळे पाणी पुढे सरकतच नाहीये असं म्हणतात. म्हणजे त्यात तथ्य आहे. पण 100%. आता तुम्हाला सांगतो, ह्याच वर्षी मला काही सांगलीच्या लोकांनी घेऊन गेले, म्हणलं तुम्ही म्हणताय म्हणजे मांजरीचा जो पूल आहे, मांजरीच्या पुलामुळे तुम्ही बॅकवॉटर येत असं तुम्ही म्हणताय म्हणले, चला म्हणलं जाऊया. त्यांच्या गाडीत बसून मी गेलो. आम्हाला कागवाड सोडल्यानंतर 1 किलोमीटर सुद्धा जाता आलं नाही, तिथंपर्यंत फुग आली होती. मांजरीचा पूल कुठं आणि कागवाड कुठं, म्हणजे आपलं खिद्रापूर, टाकळी, राजापूरवाडी हे जे कोल्हापूर जिल्ह्यातले गाव आहेत
त्या गावामध्ये सगळं पूर आला होता हो. आणि तो निवळ कुठनं मांजरीच्या पुलाच्या भराव्याचा आला होता. हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलेली गोष्ट आहे म्हणून सांगतो तुम्हाला ह्या वर्षीची. बर हां म्हणजे पुलाच्या सोल्युशन काय आहे म्हणजे की? तुमच्या म्हणण्यानुसार सोल्युशन आहे. सोल्युशन काय आहे काय सांगाल केंगार साहेब? ब्रिज पासून जे पाठीमागे अप्रोच जे असे मातीचे केलेले असतात तेच तिथं आर्च करायचे आणि त्यातनं दोन्ही- पाणी पास पाणी व्हायला पास होईल. म्हणजे तिथून जी मागं जी थटते ते थटणार नाही, पाणी पुढे जाईल. मग हे जागोजाग जे अडथळे आहेत ते कमी होतील. पण मग जेव्हा अशा पद्धतीचे महामार्ग बांधले जातात, ब्रिज बांधले जातात, त्यावेळेला PWD किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी ही जलसंपदा विभागाशी सल्लामसलत करत नाही? करत नसावे असा आमचा अंदाज आहे. तुम्ही असताना कधी केली होती का सल्लामसलत? आता हे आम्ही खालच्या लेवलला काम केल्यामुळं ह्यांनी वरच्या लेवलला कुठं कॉन्टॅक्ट केलं तर पण खालच्या लेवलला काम करणाऱ्या तुमच्यासारख्यांच प्रॅक्टिकल नॉलेज होय, आहे. बरोबर आहे. तुम्ही स्वतः ते येत नाही. बघितलंय, अनुभवले आणि एक नाही 30 वर्ष तुम्ही काम केले. कन्सेंट घेत नाहीत. कन्सेंट घ्यावं लागेल इरिगेशन डिपार्टमेंटचं इथून पुढे त्यांना कोणत्याही ब्रिजला. खरंय, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा की Consent आपण घ्यावं विकासाच्या नावाखाली हा. आपण काही करत चाललोय का याचं भान येणं आता आवश्यक आहे आपल्याला. कन्सेंट हे घ्यावंच लागेल इरिगेशन डिपार्टमेंटचे. येस असल्याशिवाय त्यांनी ब्रिजचं बांधकामच करू नये. आज जर ते काय म्हणतात की ब्ल्यू लाईन रेड लाईन म्हणतात, हो ते ब्ल्यू लाईन रेड लाईन कोण बांधतं? पाटबंधारे खातं. हो मग हे BNC जे जेव्हा धरणं बांधतं त्यावेळेला ते का घेत नाही त्याचे हे NOC? तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय, ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन. सर्वसामान्य माणसांच्या मनात असं आहे की काही धनदांडग्या बिल्डर लॉबीच्या प्रेशरमुळं किंवा त्यांच्या आमिषामुळं ही ब्ल्यू लाईन रेड लाईन वारंवार बदलली जाती. महानगरपालिकेचे अधिकारी असू देत, टाउन प्लॅनिंग असू दे किंवा इरिगेशन डिपार्टमेंट असू दे, याच्यामधला जो काही सावळा गोंधळ आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, त्याची फळं सर्वसामान्य लोकांना भोगायला लागत आहेत. आणि त्यामुळं या 3 खात्यांमध्ये महापालिका, टाउन प्लॅनिंगचा महापालिकेचा विभाग, PWD आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळं रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनमध्ये अतिक्रमण होत आहेत. आता ब्ल्यू लाईनमध्ये अतिक्रमण होत नाहीत हे मान्य आहे, पण रेड लाईन ही वारंवार बदलत चालली आहे. 2019च्या महापुरानंतर पुन्हा एकदा नव्यानं या दोन्ही लाईन झाल्या. आता 21च्या पुरानंतर परत त्या वाढणार का? आणि प्रत्येक पुरानुसार जर त्या वाढायला लागल्या आणि आत्ता जर आपण कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर सध्याच्या यावर्षीच्या महापुराची एकूण जर आपण अभ्यास केला, निरीक्षण केली तर लक्षात येईल की निम्म कोल्हापूर हे आता पूरबाधित क्षेत्रामध्ये आलेलं आहे. ठीक आहे साहेब, तुम्ही चांगला प्रश्न विचारला हम्म. आणि हा लोकांच्या भावनिक किंवा जवळचा प्रश्न आहे. हो. हा. ह्याचं उत्तर असं आहे की जर आता आम्ही म्हणतोय की केंद्रीय जलवायू तत्व पाळली तर नदी पात्रातून पाणीच बाहेर येणार नाही. नदी एवढा पात्रातून तुमचा ठाम दावा आहे? आहे, तुम्ही करून बघा ना, 1 वर्ष 2 वर्ष. 1 वर्ष करा practical. आम्ही काय 2 वर्ष 1 वर्ष प्रॅक्टिकल केंद्र करून बघा. सरकार 17 वर्षापूर्वी म्हणलंय ना तुम्हाला. 1 वर्ष तुम्ही प्रॅक्टिकल तुम्ही करून 1 वर्ष बघा. practical जर करा. नदी पात्रातून पाणी जर बाहेर येणार नसेल तर ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्नच येत नाही. आता त्याचं सुद्धा मला उदाहरण सांगतो की आपली जी सिंधू संस्कृती आहे, सिंधू संस्कृतीपासून जर विचार करायचा झाला तर जी चांगली चांगली शहरं बसलेली आहेत, राजेवाड्यांची जी शहरं बसवली आहेत ती नदीकाठीच बसवलीत. सगळीच ती का बहुतांश शहरं नदीकाठी आहेत. कशासाठी बसवलीत? सुजलाम सुफलाम होणं, लोकांच्या दृष्टीनं भरभराट होणं, यासाठी ती बसवलीत. मग ती लोक खुली होती का असं म्हणायचं का आम्हाला? जुन्या लोकांनी जी बसवले त्यावेळेला तुमची धरणं नव्हती, काय नव्हतं, लोकांना पाणी पुरत होतं, सगळं पुरत होतं. आत्ता तुम्ही धरणं बसलेली आहेत, ती धरणाची जे तुमची केंद्रीय जलवायू तत्व दिलेली आहेत किंवा साधं तुम्हाला नारळी पौर्णिमेचं उदाहरण हो, दिलं, दिलं तुम्ही. अगदी साधं जुनं म्हणजे पारंपरिक उदाहरण दिलं की नारळी पौर्णिमेनंतर तुम्ही भरा ना धरणं. तुम्ही आता धरणं भरायचं 2005ला काय झालं, 2019ला काय झालं, 2006ला काय झालं, 2020ला काय झालं, 2021ला काय झालं. तुम्ही 20 जुलैला ज्या वेळेला सर्वसाधारणपणे 2600-2700 पाऊस पण महाबळेश्वर कोल्हापूर किंवा सांगलीमध्ये यावर्षी असं म्हटलं जातं की राधानगरी धरण भरलेलं नव्हतं, कोयना धरण भरलेलं नव्हतं, त्याचे दरवाजे उघडले नाहीत, पाणी सोडलं नाही, तरी सुद्धा यावर्षी महापूर आला. त्यामुळं धरणांच्या न सोडणारं पाणी आणि महापूर यांचा संबंध आहे, हे सिद्ध झालं यावर्षी. नाही झालं साहेब. काय अहो, झालं साहेब? सगळेजण तर असं म्हणताय, म्हणून सगळ्या ना, दैनिकांनी तुम्हाला बातम्या दिलेल्या आहेत आपल्याकडे की यावर्षी कोयना धरण असेल किंवा राधानगरी धरण असेल, हे याचा आणखीन महापुराचा काही संबंध नाही, आपल्याकडे सिद्ध बघा, झालेलं. आपल्याकडे तयार आहेत आता. आता आमच्याकडे हे- 1 तारीख म्हणजे 11 तारखेपासून कोल्हापूर स्टेटमेंट जिल्ह्यात तयार आहे. आकडी वायर नाही, पण कोयना डॅम मधनं सोडलेला डिस्चार्ज ज्या आहेत ना इकडे अशा आपल्याकडे तारीख वाईज डिटेल लेवल आहे, तारीख आहे, लेवल आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक तारीख वाईज हो. हे तुम्ही केलेलं आहे. केलेलं आहे. आता प्रत्येक आम्ही तसं स्टडी केल्याशिवाय बोलत नाही. 13 जुलै पासून तुम्ही हे सगळं घेतलेलं आहे. कालपर्यंत प्रत्येक धरणातून किती विसर्ग होत होता, हा.
त्याची आकडेवारी हो, आहे. हो. आमच्याकडे प्रॉपरली कोयनेज आहे, इकडून कोल्हापूर जिल्ह्यातले आम्ही घेतलेले नाही, फक्त कोयनेतनं किती सोडला आणि कराड ब्रिज आहे, लेवल किती होती, भिलवडीला किती आहे, ओके. भिलवडीला किती होती, राजापूरला किती होती, तुमच्या राजाराम तलावाला किती लेवल होती, आणि तिथनं डिस्चार्ज किती सोडले, हे फक्त तर तेवढं आमचं आम्ही तयार राजाराम बंधाऱ्याची पण आहे तुमच्याकडे हो, आहे. तर म्हणजे राजाराम आणि आलमट्टीची पण आहे आलमट्टीची पण आहे. आणि एकूण रेनफॉल काय होत होता ते पण आहे. सगळं सगळं आहे. नवजाला मग तोच- किती आहे, तो महाबळेश्वरला सांगतो तुम्हाला ज्यावेळेला 2600-2700 रेनफॉल होता, 2200-2300 हम्म, त्यावेळेला तुम्ही धरण 70% भरलं. हम्म, हम्म. कोयनेला पाऊस हा 4500 ते 4600 हा पाऊस दुष्काळी पिरियडमध्ये सुद्धा होतो. बर म्हणजे ह्या वर्षी पाऊस पडला नाही असं ज्यावेळेला उदाहरण असतं, सरासरीपेक्षा 90% पाऊस आहे असं जेव्हा होतं, त्यावेळेला सुद्धा कोयन्यामध्ये 4500 ते 4600 हा पाऊस मिलीमीटर हा पाऊस पडतोच. बर असं असताना तुम्ही 2200 ते 2300 पाऊस असताना 70% ते 80% धरण भरायचं काय कारण होतं? हे पुन्हा एकदा तुमचं म्हणणं आहे की पाणी साठवण्याची हाव आहे. आहे 100% हवा आहे. तिसऱ्या एका मुद्द्याकडे जातो. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, बोला. आता तुमचा हा तुम्ही फार वेगळे आणि महत्वाचे मुद्दे मांडताय, तितकेच ते गंभीर पण आहेत कारण हे सगळे. आणि का मानतो ह्याचं आमचे जे मुद्दे आहेत ते घेऊन कुणीतरी काहीतरी त्याच्यापासून काय ते चांगलं चांगलं व्हावं व्हावं. त्यातून. बरोबर. आता ह्या दुसरा मुद्दा मांडतो. तुम्ही जे म्हणला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर आला, हम्म. कुठेही पाऊस नव्हता, ढगफुटी झाले किंवा काय असं नाही नाही, ढगफुटी सदृश्य नाही. पाऊस पडला. ढगफुटी तुफान पाऊस. सदृश्य. म्हणजे 3 साहेब, दिवसामधल्या साहेब. पावसानं पूर आला यावी. साहेब ढगफुटी सदृश्य झाला, ढगफुटी नाही झाली कुठेही. ढगफुटीचा याचा अर्थ काय, एका तासामध्ये 100 mm पाऊस झाला पाहिजे. बरोबर. असा कुठेही पाऊस या वर्षी कुठेही झालेला नाही. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, एका तासात 100 मिलीमीटरच्या वरती पाऊस झाला पाहिजे. तरच तो ढगफुटी होती. बर. तसं आहे का कुठं? तसं कुठेही नाही आहे. गगनबावड्यात आणि राजधानीत काही ठिकाणी झालं होतं यावेळी. असं काही असेल पण तो रेकॉर्ड काढायला पाहिजे. हो. ते रेकॉर्ड आमच्याकडे नाही आहे, पण आमच्या सांगली जिल्ह्यात तर तसं कुठं झालेलं नाही. एका तासात 100 mm पाऊस म्हणजे ढगफुटी. बर. पण एका 24 तासामध्ये 400 किंवा 450 मिलीमीटर पाऊस पडला अशी उदाहरणं आहेत. आहे ती चालू शकतं, पण ते पाणी वाहून जातं ना. एका तासामध्ये 100 mm पाऊस पडणं बरं. आणि तो फ्लो आणणं हा. हे अवघड आहे. पण तुम्हाला हे तरी मान्य आहे की पूर्वीचा पावसाचा पॅटर्न आणि गेल्या काही वर्षातला पावसाचा पॅटर्न बदलला. हो, पण ते 2000 पासून त्यांनी ग्लोबल वॉर्निंगच दिलेलं आहे. सगळं जागतिक संघटनेनं वॉर्निंग दिलेलं आहे की तापमान वाढीमुळं असा हा पाऊस दरवर्षी पडतच राहणार आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्निंग काही दिलेलीच आहे, ती तुम्ही काय कानडोळा करताय? म्हणजे आता आपल्याला असा पाऊस पडणार हे गृहीत धरून हा. आपल्याला पूर नियंत्रण करण्यासाठीचा विचार करायला पाहिजे. करायचं. दुसरा एक मुद्दा मी पॉइंट आउट करतो. 30 मे आता 21ला इथं कोल्हापूरमध्ये मिटिंग झाली 3 कलेक्टरची जलसंपदा मंत्र्यांच्या समवेत. हम्म. त्यावेळेस जलसंपदाचे मुख्य अभियंता म्हटले की आलमट्टीचा इफेक्ट आहे आणि त्यावेळेस तिथं 517च लेवल ठेवली पाहिजे. आम्ही आता ह्या लेवल्स घेतल्या 13 जुलैपासून 517.47, 56, 68, 76 म्हणजे त्यांनी हायर साईडलाच त्यांनी लेवल तिथे ठेवले. म्हणजे पुन्हा आणखी तेच चूक केली. चीफ इंजिनियरने सुद्धा सांगितलं होतं 517 लेवल ठेवा आणि आम्ही गेली 2 वर्षे तेच सांगतोय 517 लेवल ठेवा. आणि 517 लेवल त्यांनी ठेवली तरी हे पुन्हा पूर आलेलाच आहे खरं. 517च्या फुटपेक्षा पुढे जास्त जाईल. ठेवल्या. अच्छा, 517 ओलांडल्यामुळे पूर आला. हा, जास्त सोडल्या आणि डिस्चार्ज सोडताना कमी कमी सोडत होते. हो, हे मात्र ज्यावेळेस खरं आहे. आम्हाला इथपर्यंत- सुरुवातीला अलमट्टीमधनं 35,000 मग 50,000 मग हा, 75,000 असा होता रेकॉर्ड discharge. होता ना. ठीक आहे, इथं रेकॉर्डच आहे. आणि मग आपल्याकडे इथंपर्यंत पाणी आल्यावर पुन्हा मग ते सगळ्या 2.5 लाख, राजकीय 3 लाख लोकांनी केलं. सगळ्यांनी हे प्रेशर केल्यानंतर मग त्यांनी डिस्चार्ज वाढवायचा 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख आणि मग आपल्याला डाऊन करायचं. मग ह्याच्यामध्ये आपण 8-10 दिवस पाण्यात जातोय ना. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत होतं की या वर्षी पूर हा पावसामुळे आला, म्हणजे अनियंत्रित पावसामुळे आला हे जितकं खरं आहे तितकंच आलमट्टीच्या पाण्याचा आणखीन कोल्हापूरच्या पुराचा, सांगलीच्या पुराचा नक्की संबंध आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. जोपर्यंत आलमट्टीचा डिस्चार्ज वाढवला जात नाही हा. तोपर्यंत आपल्या इथनं पाणी ओसरतच नाही. आलमट्टीचा डिस्चार्ज किती नाही, काही पाणी म्हणलं. लेवल पाणी पातळी जी आहे ती 31 ऑगस्ट पर्यंत 517 पेक्षा जादा नेलीच नाही पाहिजे. आत्ताचं तुम्ही गणित बघितलं तर आलमट्टीची ज्या दिवशी 517च्या खाली लेवल गेली त्या दिवशी तुमचं कोल्हापूरचं पाणी 4 इंच उतरलं. पण साहेब आता ह्याचा पुढचा मुद्दा आहे, जर आलमट्टीनं 519 वरनं 524 मीटर पर्यंत करणारच जायचं जे आहेत, म्हणतायत करणारच आहेत, ते केल्यानंतर काय होईल मग अवस्था कोल्हापूर करणारच आणि आहेत. कारण सांगलीची? आज आता जिथं जेव्हा तुमच्याकडं पाटबंधारे मंत्री येऊन गेले किंवा तुमचा वडनेरे समितीचा अहवाल आहे त्यात सरळ म्हणतात की आलमट्टीचा काही संबंध नाही म्हणून. पण मग आणि पण ज्या मग वेळेला कोल्हापूरसाठी हा धोक्याचा इशारा आहे. अत्यंत धोक्याचं आहे. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला 2002 किंवा 2001 किंवा 2002 साठी आलमट्टीच्या लोकांनी सर्वे केला हम्म. त्यावेळेला शिरोळ तालुक्यात आणि आमच्या सांगलीच्या धामणीमध्ये
लोकांनी तिथं मार्किंग करून गेलं होतं. 519 ज्यावेळेला लेवल त्यांनी आता केली त्यावेळेला मार्किंग करून गेले होते. त्यावेळेला कुणीही त्याची दखल घेतलेली नाही, कुणीही दखल घेतलेली नाही. अत्यंत गंभीर मुद्दा आहे हा. 2001 2002ला पण मग 524 पर्यंत जर आलमट्टीची लेवल शिरोळ तालुका आणि सांगलीच्या तुमचा आमचा समडोळी इकडचा मिरज तालुक्यातला पश्चिम भाग हा पाण्याखाली जाणार कायमचाच. बाप रे, काय म्हणजे काय बोलायचं काय पुढे असा प्रश्न पडतो. हो हो. आणि ह्याला सगळं एकमेकाचे साधन आहे. आता आम्ही का म्हणतो 517 लेवल, कारण आलमट्टीला आपण म्हणजे कर्नाटक स्टेटला दरवर्षी आपण 4 TMC पाणी सोडतो. आम्हाला कोणाची भीक नको आहे, त्यांच्याशी भीक मागायचं किंवा काय करायचं महाराष्ट्राचा संबंध नाही. त्यांना पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी एवढं कमी पडतं की ते काही करून कसं तरी करून आम्हाला पाणी सोडा म्हणून सारखं आपल्या मागं लागलेले असतात. त्यांना 4 TMC पाणी हे आपण आपल्या कोयनेमधून सोडून आपण त्याला पाणी देतो पिण्याच्या पाणीसाठी. भीक नको आहे कोणाची. 517 वगैरे जे आहे ते आपण भीक मागत नाही, मेहरबानी करत नाहीत. म्हणजे थोडक्यात साधी गोष्ट आहे की पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगलीची पूर परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी त्यांनी 517 पर्यंत पाणी पातळी ठेवावी. उन्हाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळी कर्नाटकमध्ये पाणी कमी पडतं त्यावेळी महाराष्ट्र त्यांना 4 TMC पाणी देतं. सो हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवलं पाहिजे, पण ते ठेवलं जात नाही असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे त्याच्यावरती कुणी कितीही श्रेय घेतला, कुठलाही त्यामध्ये पॉलिटिकल अजेंडा असला तरी वस्तुस्था पूर आल्यानंतर जो काही सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत, पिकं पाण्याखाली जात आहेत, पिकं कुजतायत आणि त्यातनं जे काही नुकसान होतंय हे दरवर्षी परवडणारं नाही आहे. तिसऱ्या एका मुद्द्याकडे येतो. मी अशी माहिती घेतली होती की तुम्ही ज्यावेळी काम करत होता इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये त्यावेळी सांगलीमध्ये तुम्ही पूर रोखण्यासाठी एक भिंत बांधली होती. खरं आहे का ते? आणि अशी भिंत बांधून पूर रोखता येतो कधी? नाही, ती भिंत कशी आहे फ्लड प्रोटेक्शन वर्क आहे. मग तिथं वरच्या बाजूला वसंतदादांची समाधी आहे. अच्छा. मग ती समाधीचं जे आहे इरोजन होऊ नये, बँकचं इरोजन होऊ नये म्हणून आम्ही प्रोटेक्शन म्हणून ती भिंत बांधलेली आहे. म्हणजे पूर थांबवावा, पूर रोखावा म्हणून नाही, तर केवळ त्या एका विशिष्ट भागाचं संरक्षण इरोजन, हा त्या विशिष्ट भागाचं संरक्षण व्हावं म्हणून ती फ्लड प्रोटेक्शन वर्क फॉर वसंतदादा स्मारक असंच त्याचं नाव आहे. अच्छा, ओके ओके ओके. म्हणजे सगळ्या सांगलीला पूर येऊ नये असं नाही. फक्त तुम्हाला काय वाटतं केंगार साहेब, अशी भिंत बांधणं प्रॅक्टिकल सोल्युशन आहे? नाही ना. आता मला सांगा, आपण हा विषय आता निघाला म्हणून 200 मीटर जवळजवळ अंतर आहे कराडपासून सांगलीपर्यंत. 222 किलोमीटर आहे. 222 किलोमीटरला 35 फुटा म्हणजे 25 फुटाची जर भिंत बांधायची झालं, 35 फुटाच्या वर 57.8 ही लेवल गेली होती. 25 फुटाची भिंत बांधायची झालं तर त्याला खाली किती गेलं पाहिजे आणि तो तुमच्या मळीच्या रानामध्ये मिळेल का, हा दुसरी गोष्ट आहे. त्याचा खर्च आणि ते सुद्धा टिकली पाहिजे. ती सुद्धा 2,60,000 क्युसेक विसर्गाला ती भिंत टिकली पाहिजे. हे कितपत योग्य आहे? पूर्णपणे अव्यवहार्य असा तो मुद्दा आहे. त्यामुळे भिंत बांधून पूर रोखता येतो ह्याच्याशी तुम्ही सहमत नाही आहे. पण आता तुमच्या म्हणण्यानुसार आपला वेळ संपत चाललाय की मला एवढंच विचारायचं की जर हा महापुराचं संकट आपल्याला दरवर्षी यायचं नसेल तर तुमचा हा एकच मुद्दा आहे का की जसं केंद्रीय जल आयोगाने सांगितले त्यानुसार धरणांचा पाणीसाठा नियंत्रित ठेवा, धरणं घाई गडबडीनं भरण्याची चूक करू नका आणि दरवर्षीच आपण जर अशी चूक करायला लागलो तर पूर येत राहणार, हा तुमचा ठाम दावा आहे? आणि 1-2 वर्ष आपण आम्ही जे म्हणतो करून बघा ना तुम्ही. 517 मीटरच्या वरती अलमट्टीमध्ये पाणीसाठा ठेवायचा नाही आणि धरणं ही 15 ऑगस्ट पर्यंत 77% वरती भरायची नाहीत. हे जे 2 मुद्दे 31 ऑगस्ट. अच्छा, 15 ऑगस्ट 31 ऑगस्ट पर्यंत भरायचे नाहीत. ओके, 77% आहे. अजून एक मुद्दा माझ्याकडनं राहतोय, तो मुद्दा सांगणं गरजेचं आहे. तो सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बोला. आता तुम्ही जे पूर आला म्हणतात कोल्हापूर जिल्ह्यातला, त्याचं दुसरं एक महत्वाचं आणि अत्यंत कळीचं साधन आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये जे आमचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यामध्ये जे फळ्या आहेत त्याचं नियोजन म्हणजे आमच्या MI मॅन्युअलमध्ये असं आहे की रोहिणीचं नक्षत्र ज्या वेळेला असतं, रोहिणीच्या नक्षत्राच्या वेळेला ते सील एरियापासून खाली बॉटमपासून ते पूर्णपणे धरणाची बर्गे काढायचे, फळ्या काढायच्या, त्याच्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी इन्स्पेक्शन नोट काढायची ते काढलेत म्हणून, आणि ऑक्टोबर 15 नंतर ते भरताना वरचं सर्व पावसाचा आराखडा घेऊन सगळं घेऊन नंतरच ती पुन्हा घालायची. परंतु गेल्या आता 5-10 वर्षातलं जर माल प्रॅक्टिस बघितलं तर हे बर्गे काढणे आणि बर्गे घालणे हा प्रश्नच होत नाही. आणि त्याची जी फूक 12-13 फुटाची असते
त्या फुगीचा परिणाम हा येतो की त्याला म्हणतात की लोकल पाऊस पडला म्हणून लोक सांगतात. ऑब्स्ट्रक्शन आहे त्यात. ते जे ऑब्स्ट्रक्शन आहे ते एवढं मोठं ऑब्स्ट्रक्शन आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार हे जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत त्याचे बर्गे पूर्ण काढले जातच नाहीत, हो तसेच असतात. हो आणि त्यामुळे सिल्टिंग होते. जर 2 लाख 3 लाखचा डिस्चार्ज जर जात असेल हो आणि तळातनं जर बर्गे काढले असेल तर तिथं गाळ साठायचं काय कारण आहे? ते बारकं किडूक मुळूक तिथं बाहेर पास होऊन जाईल ना. बरोबर बरोबर. पुन्हा एकदा अनुभवातनं किंवा प्रॅक्टिकल काम केल्यानंतरचे हे सगळे निष्कर्ष आहेत तुमचे. आणि हे व्हर्जन त्यांनी कुठं बघितलंय? अमेरिकेचं व्हर्जन आणून तुम्ही त्याच्यावर स्टडी करताय. हे कितपत योग्य आहे? माल लोक गणिती गृहीतक अजम्पशनवर हे सगळा रिपोर्ट आहे. वडनेरे समितीचा अहवाल जो आहे अहवाल तो तो प्रॅक्टिकल नाहीच आहे ना. गणिती गृहीत अजम्पशन धरून आणि तो फॉर्म्युला टाकून बघा, ते अमेरिकेच्या formula व्हर्जनवर टाकून तुम्ही जर इथं जर अहवाल देत असाल तर तो कितपत योग्य आहे तुम्ही ठरवायचा आहे. मला असं या चर्चेतनं 2-3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे निघालेले आहेत. त्यातला एक आहे तो म्हणजे वडनेरे समितीच्या अहवालावरतीच यांनी ज्या काही प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत त्याचा विचार शासन पातळीवरती खरंच होणार आहे का? म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणारे असतील किंवा प्रशासकीय लेवलवरचे अधिकारी असतील यांनी एकदा विचार केला पाहिजे. प्रशासकीय लेवलच्या अधिकाऱ्यांना से असतो, पण पुन्हा मंत्र्यांसमोर राजकीय नेत्यांसमोर त्यांना त्यांच्या पुढे काही बोलता येत नाही. सो राजकीय नेत्यांनीच अशा प्रॅक्टिकल अनुभवी लोकांच्याकडनं जर फीडबॅक घेतला तर कदाचित एक पाऊल आपल्याला पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं टाकता येईल. दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितलेला आहे हा खरंच करून बघायला काहीच हरकत नाही आहे की 77% 31 ऑगस्टपर्यंत धरण भरलं जाणार नाही असा जर एकदा आपण प्रयत्न केला तर त्यातनं जर ह्याची उत्तरं सापडली तर मला वाटतं की लॉंग टर्म सोल्युशन आपल्याला सापडेल. आणि तिसरा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे अलमट्टी धरणाचा, 517 मीटरच्या वरती पाणी साठवून चालणार नाही आहे. 519 पर्यंत गेलं तरी कोल्हापूर सांगलीला जो काही फटका बसतोय तो आपण 2दा अनुभवलेला आहे. 2019ला पण तसं म्हटलं तर 2005ला पण अनुभवला होता, 19ला आणि आता 21ला म्हणजे 3 वेळा अनुभवलेला आहे. आणि जर ते 224 मीटरपर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी वाढवली तर हाहाकार उडेल. अनेक भाग कायमस्वरूपी पाण्याखाली जाईल की जे आपल्याला परवडणारं नाही आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली जर आपण अंधाधुंद कारभार करणार असू, जर आपण भविष्याचा विचार करणार नसू तर ते परवडणारं नाही आहे. मला वाटतं आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 2 ज्येष्ठ आणि अभ्यासू या क्षेत्रातील तंत्रज्ञ इंजिनियर आमच्या स्टुडिओत येऊन बोलले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. खास सांगलीवरून ते आज इथं आवर्जून आले. गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा ते इचलकरंजीमध्ये आले होते आणि ते ज्या तळमळीनं बोलत होते ते बघितल्यानंतर मी म्हटलं की अशा लोकांचा सल्ला, अशा लोकांचं मार्गदर्शन घेतलं तर काही आपल्याला सोल्युशन सापडतील. आणि त्या दृष्टीनं मी त्यांना विनंती केली आज आमच्या स्टुडिओमध्ये या, आणि ते खास सांगलीहून तेवढ्यासाठी या वयात सुद्धा ते इथं आले. याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.